शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा विनायक सोडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो ते म्हणजे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग. वाजलेत ते म्हणजे सकाळचे 10:30 वाजलेत. आज उशिरा उठलोय जाम. आणि उठल्या उठल्या लक्षात आलं की आपल्याला जाम कामं आहेत. ते करिश्मा गेली ती म्हणजे किचनमध्ये काहीतरी मस्तपैकी सुक्या मावऱ्याची रेसिपी बनते आज. आणि येते का सकाळ सकाळचा नजारा आमच्या घरासमोरचा, एकदम तुफानी असा वारा सुटलाय, जाम पाणी खवललंय सगळा. ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे आपल्या स्टॉकमध्ये सुका मावरा काय काय आलाय, म्हणजे ड्रायफिश काय काय अवेलेबल आहे ना, ती सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आपल्या मावऱ्याची म्हणजे सुक्या मावऱ्याची क्वालिटी काय असते ती पण मी तुम्हाला दाखवत आहे. ते चला या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करूया सकाळ सकाळची. आणि सकाळ सकाळचा नजारा देखा मित्रांनो आमच्या घरासमोरचा. हे देखा पाणी पूर्णपणे खवललंय आणि या खवललेल्या पाण्यामध्ये नी एकच बोट दिसते. ही देखा ती पण ही वाऱ्याशी झुंज खेळात मावरा धरताना दिसते तुम्हाला. आणि या बाजूला आहे तो म्हणजे आमचा कोरले फोर्ट. या बाजूला किचनची सगळी तयारी झाली. आणि करिश्मा काय करते दिकूया. करिश्मा काय बनतेस आज दुपारची? आज देखा मस्त सुकी फ्रेश आंबार अवेलेबल झाली आपल्याकडे. की सुकी आंबार मस्त तव्यावर बनित आहे झणझणीत. एक नंबर आंबार आहे. देखा कर्दी कर्दी बोलताव तुम्ही त्याला, आम्ही याला आंबाडी बोलताव. काय करायचं आंबरीचा या? सुकी मस्त तव्यावर करू कांदा टोमॅटो मध्ये. आणि रुई पण आली आज. रुई, प्रीता दीदी कुठे आहे? आणि तू? तू कधी जाशील शाळेत? तिला सुट्टी आहे. ते चला करिश्मा तवशर आंबार निसते तोपर्यंत मी बाकीची कामं हातीन ते आटपून घेत आहे. तवशर काम करत सुरू माहिती सुकत घाला. चालेल. खारवलेली आहे ती. चला बाकीची कामं आटपून घेऊ आपली. सकाळी सकाळी उठलो आधी आणि मस्तपैकी आपला मच्छी वालत घालायचा खाला आहे ना, तो आधी क्लीन करून घेतला. रुई, चप्पल घालून याचा पाय तापतीन याच्यावर, कडक निंबार आहे. आणि समोर तुम्हाला आपला छोटासा गोडाऊन दिसतोय ड्रायफिशचा. आणि आज प्रीता नाही, आज आली ती म्हणजे प्रीताची बारकी बहिणी रुई आपल्याला मदत करायला. रुई, मदत करशील ना आम्हाला आज? आणि हे बघा मित्रांनो, या गुंतीमध्ये आपण खारवलेले सुरमई आहेत ना, 30 ते 40 किलो ते मस्तपैकी मिठामध्ये मारून ठेवलेत. ते आता खोलून दाखवतो तुम्हाला आणि सुरमईची साईज दाखवतो. आणि ही बघा गोंत्यामध्ये मिठामध्ये मारलेली खारवलेली सुरमई. आणि सुरमईची साईज बघा काय आहे मित्रांनो, जरा जवळून दाखव. सुरमईची साईज बघा, मस्तपैकी नुसती मासाळ अशी सुरमई आहे. आणि ही सुरमई आहे ना, ती दिवसभर आपण अशी उन्हात ठेवणार आहोत. आणि एकदा सुकले नाही का त्याचे मस्तपैकी बारीक बारीक पीस करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत घरपोच पोचवणार आहोत. हे बघा मित्रांनो, सर्व सुरमई आहेत ना, ते मस्त उन्हामध्ये आपण टाकून घेतलं तशा. आणि आता या कडक उन्हामध्ये मस्तपैकी सुकणार आहेत. आणि एकदा का या सुरमई सुकल्या ना की थोड्या वेळानंतर आपण हे कटिंग पण करून घेणार आहोत. मागे तुम्हाला सुरमई सुकताना दिसतात. आणि आता याच सुरमईचे ऑलरेडी आपल्याजवळ कट आणि क्लीन केलेले पीसेस अवेलेबल आहेत, ते मी तुम्हाला दाखवत आहे. आता या अर्धे सुरमई आहेत ना, ते आपल्या उन्हामध्ये सुकताना दिसतात तुम्हाला. आणि या बाजूला आपल्याजवळ ऑलरेडी कट अँड क्लीन सुरमईचा स्टॉक उपलब्ध आहे. हा बघा. आणि सुरमईचे पीस बघा मित्रांनो, एकदम मासाळ आहे. कुठला पण जरी पीस उचललात ना तुम्ही तरी एकदम मासाचा गोला तुम्हाला दिसेल. तुम्हाला एक पीस आता तोडून दाखवतो. हा बघा, हा बघा, नुसता मांस. हे बघा. आणि ही जर खारवलेली सुरमई तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर आपला व्हॉट्सअप नंबर आहे ना, तो तुम्हाला शो होत असेल. त्या व्हॉट्सअप नंबरला फक्त हाय टाका, तुम्हाला सर्व बाकीचे डिटेल्स मिळून जातील. चला आता बाकीची पण कामं आटपून घेऊ आणि जेवण पण करायचं आहे. ते करिश्मा कशी रेसिपी मारते नाही ते पण तुम्हाला दाखवत आहे. आपल्याजवळ येतील ते म्हणजे फ्रेश कोळंबीचे सुके सोडे. हे देखा, जरा जवळची दाखव. हे देख. आणि ऑर्डरची पॅकिंग असते ना, ती पॅकिंग करायच्या अगोदर आपण सोडे असतात ना, ते पूर्णपणे असे ड्राय करून देतो उन्हामध्ये. आता हे बघा, स्वच्छ खाला झाडून घेतलाय. त्याच्यावरच आपण आता सर्व कोळंबीचे सोडे आहेत ना, ते सुकवून घेऊया थोडे. ऑलरेडी सुकलेले आहेत पण आपण एकदम ड्राय करून देतो. हे बघा. आता हे असे आपण खाल्यावर पसरवून घेतो आणि 15-20 मिनिटं उन्हामध्ये ठेवतो. मग हे अजून सुकून कडकडीत होतात. या बाजूला तुम्हाला जवला सुकट दिसतं मित्रांनो, एकदम क्लीन केलेली. आणि पॅकिंग बघा किती छान आहे.
हे आहे ते म्हणजे 500 ग्रामचं जवळचं पॅकेट आणि याच्यावर आपली ब्रँडिंग पण दिसते. त्याचबरोबर आहेत ते म्हणजे कट आणि क्लीन केलेले बोंबील. यामध्ये तुम्हाला बोंबलाचं डोकं, शेपूट काहीच मिळणार नाही, फक्त नुसते बोंबील भेटणार आहेत. हे बघा मित्रांनो, आणि हे सुद्धा 500 ग्रामचं पॅकेट आहे. या बाजूला करिश्माने आग लावायची कामं केली आणि इथे का सुरुवात झाली ते म्हणजे मस्तपैकी रेसिपीची. आणि आता करिश्मा काय बनवते नाही कर्दीचा ते तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात आधी मस्तपैकी आग पेटवून घेतली, त्याच्यावर तेल गरम झालंय, मिरचे टाकले, मिरचे टाकून झाल्यावर टाकलोय तो म्हणजे कांदो पण घाई घाईत त्यांनी मोठं मोठं कापलोय असून दे. आणि त्याच्यानंतर टाकले ते म्हणजे टोमॅटो. आग जाम लावली, आग लावायची सवय आहे मला. आणि आपल्या घरात जो सिलेंडर खपलोय आज, ते करिश्मा सकाळपासून जेवण आहे ते चुलीवर करते नाही करिश्मा. सिलेंडर हाणाचा पाहिजे. सिलेंडर आहे घरात, तू खोटा बोलतेस. नाही आया शॉर्टकट कर. यो शॉर्ट नाही कट होणार, सगळा सगळा. हे देखा मस्तपैकी कांदा, टोमॅटो, मिरच्या, लसूण नाही टाकलोस अजून, नाही टाकलं. सगळं तेलावर शिजताना दिसते हे का. आणि करिश्मानी कर्दी अर्धो तास झालो कर्दी साफ करायला. इथे का मस्तपैकी फ्रेश कर्दी, तिचं डोकं, पाय आणि शेपूट काढून घेतली आणि एकदम क्लीन अशी कर्दी तुम्हाला दिसते इथे का. हीच कर्दी आज आपल्या दुपारच्या ताटात असणार आहे. कांदो आणि टोमॅटो शिजलोय वाटते आपलं. हो ते आंबार द्या हातात. रेसिपी तू करतेस का मी करते? द्या, सगळं असू तुझ्या दे, द्या. हातात द्यायला लागते. हे असून दे की काहीतरी पुण्य केलंस तुम्ही. आम्ही पुण्यच केलं, पाप नाही केलं. कुणी पुण्य केलंस तेव्हा मी तुला भेटली, हो आणि मी पाप केलं तेव्हा मला तू भेटलीस. हो काय. तुम्ही जस्ट काहीतरी जोक, पुण्य जस्ट केलं. जोक. रोई हा, आंबार कवटाने भरलेली आहे. दाखव ना. हो जरा जरा हाय, मंची मंची सगळीच नाही पण हाय. ठीक आहे? फ्रेश आहे एकदम. कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजलाय. आता याच्यामध्ये आपण घालून घेतोय ते म्हणजे स्वच्छ क्लीन केलेली आंबाडी कर्दी. काही लोक याला आंबार बोलतात, कोण आंबाडी बोलतात, कोण कर्दी बोलतात, हिंदीवाले सुखा झिंगा बोलतात. किती नावं आहेत या मावऱ्याला. हो बोल. कांदा टोमॅटोवर आंबार शिजवणी झाली 2 मिनिटं. आता यात आपला घरगुती आगरी कोळी मसाला स्पेशल विनायक सोडेकरचा. येऊ दे का आपला किचन किंग घरगुती आगरी कोळी मसाला आता याच्यामध्ये जाताना दिसतोय तुम्हाला. आणि मसाल्याचा कलर देखा कसा आहे, एकदम लाल भडक. आणि आपला आगरी कोळी मसाला टाकल्यानंतर ना कुठल्याच मसाल्याची गरज नाही, फक्त आपला एकच मसाला. हा बघा मित्रांनो, आपला विनायक सोडेकर किचन किंग घरगुती आगरी कोळी मसाला. यो मसाला जर तुम्ही रेसिपीमध्ये टाकलो नाही तर तुम्हाला दुसरे कसलेच मसाले टाकायची गरज लागणार नाही. हा बघा. आणि मसाल्याची टेस्ट कशी आहे करिश्मा आपली? एकदम मस्त खतरनाक एकदम. आणि हो मसाला आपला नॉनव्हेज नाही, फक्त प्युअर व्हेज आहे, तर व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये दोन्हीमध्ये यूज करू शकता. ओके बॉस. आंबार करा आता पटापट. काही लोकांना वाटते की आपला आगरी कोळी मसाला आहे तो फक्त नॉनव्हेज मध्येच वापरायचा, तर नाही, मसाला एकदम प्युअर आहे, तर व्हेज मध्ये पण तुम्ही वापरू शकता. मसाला टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलंय आपण. आणि त्याच्यानंतर करिश्मा हे काय टाकतेस? चिंच. चिंच. चिंचेने पण एक वेगळं फ्लेवर येते मस्त पैकी. चिंच, कोकम, आंबोशी काय पण टाकू शकतो. कच्ची कैरी पण मस्त लागते टाकल्याने. मस्तपैकी कर्दी पण शिजली. आता करिश्मा याच्या वर्षी टाकते ते म्हणजे चवीनुसार मीठ. जास्ती पडला नाही ते देत फक्त. खायचं काम करायचं गुपचूप. आणि त्याच्यावरून आता चालली ते म्हणजे हिरवीगार कोथिंबीर. काय बोललो, गुपचूप खायचा. आणि करिश्माचा मिठाचा अंदाज जाम चुकात असते. मीठ माझ्याकडची जास्ती होते का बघा. कवा जास्ती टाकते ते कवा कवा पचका करते. मग जास्ती झाल्यावर तुम्ही बोलता जास्ती आहे, मग पचका केलेला बरा. अरे प्रमाणात टाकायचं जरासं मला प्रमाणात. मिठाचं प्रमाण नाही कळले. असून दे चल, जे केलंस ते गोर मारून खायला पाहिजे. हो हो.
बोर असते मग हे आम्ही देख खायला नाही ये पाहिजे. झायला नाही काय जीवन घेऊ आणि त्याच्यानंतर कामाला लागू परत एकदा. हो कामाचं ना पॅकिंग पण स्टार्ट करायची तो पोरी तो पण येते ना. तू ये कर तवशार, मी जाऊन सोडे कवली नाही ते सोडे एकदम कडक होतील. हे रे का मित्रांनो, रेसिपीच्या नादात सोडे सुकत घातलेत ना तेच विसरले. एकदम ड्राय झालेत आता सोडे, कडकडीत येते का. या बाजूला आपला खाला आहे मच्छी वालत घालायचा, तिथे आपण सर्व प्रकारची मच्छी असते ना ती सुकवत असतो. आणि समोर आपला गोडाऊन आहे छोटासा ड्रायफिशचा. आणि मागे आहे तो म्हणजे आपला किचन, जिथे आपण चुलीवर रेसिपी मारत असतो. आणि इथूनच जर आता तुम्हाला कॅमेरावरती करून दाखवतो जरा. सोडे आपल्या खाल्यावर मस्तपैकी कडकडीत सुकलेन. आता ते आपण टोपलीमध्ये भरून घेऊ. हे देखा आवाज देखा कसं येते, कडकडीत सुकलेन तेव्हा असा आवाज येते. या बाजूला करिश्मा हे काय आणलास बारीक बारीक? कावले. कावले आणले नाही ते का फ्राय करायला, कर्दी सोबत कावले. कावले म्हणजे काय माहिती आहे काय, एकदम छोटे पापलेट असतात ना त्याला आम्ही कावले बोलतो. आणि हे देखा मस्तपैकी सकाळ सकाळची बोक्षी मध्ये आपल्या कावले भेटले होते, तेच आता फ्रायला दिसतील तुम्हाला मस्तपैकी बारीक पापलेटा. तुम्ही यांना काय बोलता सांगा. दुपारचा 1 वाजलाय मित्रांनो, आणि मस्तपैकी गारगार वारा सुटलाय आणि ऊन थोडा कमी झाला आता. आणि आता सुंदर अशा नजाऱ्यासोबत आपण घेणार आहोत ते म्हणजे जेवणाचा आस्वाद. आणि आजच्या जेवणामध्ये आहे तो म्हणजे भात, डाळ, सुकी कर्दी आणि 2 छोटे कावले म्हणजे पापलेटा. ते या तुम्ही पण मस्तपैकी सुंदर अशा नजाऱ्यासोबत माझ्यासोबत जेवायला. आणि मित्रांनो एवढ्या सुंदर नजाऱ्यासमोर जेवायची मजाच वेगळी. मस्तपैकी समोर समुद्राचा नजारा आणि या बाजूला मस्तपैकी आमच्या घराच्या गेटमध्ये खुर्ची टाकताय आणि या खुर्चीमध्ये बसून मी जेवताय मस्तपैकी. या तुम्ही पण जेवायला. मस्तपैकी जेवायला ती म्हणजे आज डाळ आणि कर्दी. या तुम्ही पण सुंदर अशा नजाऱ्यासमोर माझ्यासोबत जेवायला. आणि बारीक पापलेट. स्वर्गसुख कणाला बोलताना ते खरा यालाच बोलताना. गावा ठिकाणी मस्तपैकी सुंदर असं समुद्रकिनारी घर आणि मस्तपैकी मावराचं जेवण. हे का मित्रांनो, घरांच्या अंगणात बसून मस्तपैकी समुद्राच्या नजाऱ्यासमोर दुपारचं जेवण. आणि जेवता जेवताना नाही समोर मस्तपैकी मासेमारी करणारे बोटी पण आपल्याला बघायला भेटतात. या तुम्ही पण जेवायला. दुपारचं जेवण झालंय आणि आता वाजलेत ते म्हणजे दुपारचे 2 वाजलेत. आणि दुपारच्या या कडक उन्हामध्ये आता आपण वाळवणार आहोत म्हणजे कर्दी. आणि जी आपण चुलीवर रेसिपी मारली ना तीच कर्दी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ही बघा मित्रांनो, 1 नंबर कर्दी. बऱ्याच दिवसांपासून कर्दीचा स्टॉक आपल्याजवळ उपलब्ध नव्हता, त्याच्यामुळे आपले कस्टमर लोक आहेत ना ते आपल्याला खूप मेसेज करतात की भाऊ कर्दीचा स्टॉक लवकर अवेलेबल करा. तर तुमच्या खातीर आम्ही फ्रेश कर्दीचा स्टॉक उपलब्ध केलाय. आणि कर्दीची क्वालिटी बघा एकदा, एकदम क्लोज दाखवतो तुम्हाला. तर पॅकिंग करायच्या अगोदर आपण ही कर्दी आहे ना ती आता मस्तपैकी या खळ्यावर वाळवून घेणार आहोत. तर चला कर्दी सुकवून घेऊया थोडीफार. ही ऑलरेडी सुकीच आहे, पण पॅकिंग करायच्या अगोदर आपण कर्दी असते ना ती मस्तपैकी वाळवून घेत असतो. चला या मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबत कर्दी सुकवायला. आणि सुपामध्ये अशी कर्दी आपण भरून घेतो आणि ती कर्दी आहे ना ती या तापलेल्या गरम गरम खाल्यावर अशी पातळ पातळ टाकून घेऊया. बरेच दिवस झाले तुम्ही कर्दी मागताय ना, ही बघा ही घ्या कर्दी
एकदम फ्रेश. आणि अशी ड्रायफिशची क्वालिटी तुम्हाला कुठेच मिळणार नाही, ही गॅरंटी देतो. आपण जो पण माल ठेवतो ना एकदम तो क्वालिटीमध्ये ठेवतो. म्हणजे असं नाही की लोकांना द्यायचं म्हणून काही पण द्यायचं. तुम्ही आपले इंस्टाग्रामवरचे रिव्ह्यू चेक करू शकता की लोकांनी किती चांगले चांगले रिव्ह्यू दिलेले आहेत. सगळी कर्दी आहे ना ती आपण उन्हामध्ये अशी वाळवण्यासाठी आपल्या मच्छी सुकवण्याच्या खळ्यावर अशी टाकून घेतलेली आहे. आणि ही बघा 15-20 मिनिटं आपण फक्त ही उन्हामध्ये ठेवणार आहोत आणि उलटी सुलटी करणार आहोत. म्हणजे जी खाली पण कर्दी आहे ना ती पण गरम होऊन मस्तपैकी सुकेल. चला 5 मिनिटं ही उन्हामध्ये राहू दे, त्याच्यानंतर आपण पलटी करून घेऊ सर्व. संध्याकाळचे वाजले ते म्हणजे 6. दिवसभर कामं करून जाम कटाळलोय. एक अर्ध्या तासाची झोप घेतली आणि त्याच्यानंतर आता बीचवर राहिलोय आम्ही. करिश्मा कसं वाटतं आपल्या बीचवर राहिलं? आणि समोरचा नजारा दाखवतोय तुम्हाला आता युरेका. समोर मस्तपैकी समुद्राच्या लाटा फुटतान आणि आम्ही बसलोय स्टूल टाकून. जिमनी येते का काय? खावं लागतं मस्त. आणि दिवसभर किती पण काम असलं नाही, फक्त 15-20 मिनिटं बीचवर बसलो नाही का सगळं थकवा आहे नाही तो निघून जाते नाही का. नाही तिला झोप पाहिजे 4 तास. काय झोपले आज दुपारी? आम्ही मस्तपैकी 2 स्टूल टाकल्याने आणि बसलोय. दाखवता येतो का तुम्हाला? यो देखा यो सुंदर असा नजारो. आणि अंगे करिश्मा बसली आणि हे बारके स्टूल आम्ही ऑनलाईन ऑर्डर केले होते. खतरनाक वाटते. चला मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेऊ आता. हवा उडी चाललेली बंदरावर. काही आमचं व्हॉइस येईल का नाही व्हिडिओमध्ये ते पण सांगा. का आम्हाला शोधत यांगे बीचवर राहिलो. कालू चले चला पॅकअप जायला 7 वाजायला येले. आणि यो का कालूला टाकून आलेलो पण कालू आपल्याला शोधत आलो. ये चले चले ये 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 चल घरा चले कालू चल. वाजले ते म्हणजे संध्याकाळचे 7 आणि आपल्या या छोट्याशा ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. हा व्हिडिओ आवडला असेल, शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला घर बसल्या असेल त्या मासळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे, त्या नंबरला हाय टाका आणि तुमची ऑर्डर आत्ताच बुक करा. टाटा. जय अग्रिकल्चर.